नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। हे गजानन माऊली निरंतर रक्षक करी। महाराजांच्या भक्ताला आलेला हा अनुभव आज आपण ऐकणार आहोत। जय गजानन। मी सौ स्वाती सिनकर। मार्च 1998 ला माझा लहान मुलगा महेश गजानन महाराजांच्या कृपेने जीवावरील दुखण्यातून वाचला। MGM हॉस्पिटलच्या खिडकीतून बाजूलाच गजानन महाराजांची पालखी पाहून मी त्याला सलाईन लावलेल्या अवस्थेत उचलून दूर पालखीतील गजानन महाराजांसाठी त्याचं डोकं खिडकीतून टेकवलं। मी महाराजांना त्यांची मूर्ती सौ BD बेलापूर येथे लोकांच्या दर्शनासाठी ठेवील असं बोलले होते। महेशची प्रकृती ठीक झाली आणि मी शेगावहून महाराजांची मूर्ती आणण्यास निर्णय घेतला। तेव्हा माझी आर्थिक स्थिती अगदीच बेताची होती। त्यामुळे भावनेला महत्त्व देऊन मी ऑफिसच्या लोकांकडून पैसे गोळा करून मे 1998 ला शेगाव येथे एक लहान 1800 रुपयांच्या मूर्तीची खरेदी केली। मला वाटलं CBD बेलापूर येथे डोंगरावर एक लहान मंदिर आहे, त्यात आपण ही मूर्ती ठेवू। त्याप्रमाणे आम्ही 10 मेला ती मूर्ती डोंगरावर नेली, परंतु त्या मंदिरातील लोकांनी मूर्ती ठेवण्यास मनाई करून तुम्ही स्वतः मंदिर बांधा व त्यात ही मूर्ती ठेवा असा आग्रह धरला। मी बाजूला जमिनीवर महाराजांची मूर्ती ठेवली। माझे डोळे भरून आले। मंदिर बांधणे हा काही पोरखेड नव्हता। मी महाराजांना मनोमन प्रार्थना करून म्हटलं, आता आहे त्या स्थितीतच तुम्हाला राहावं लागणार असं दिसतंय। तुमची इच्छा। माझा GPH 5000 रुपये आणि मेडिकल बिलाचे मिळालेले 1000 रुपये असे 6000 रुपये तेवढेच जवळ होते। तेवढ्यात तिथे एक चौथरा बांधून आजूबाजूला व मागे कडप्पा ठेवून वर एक कडप्पा ठेवला। समोरचा भाग दर्शनार्थ म्हणून उघडाच ठेवला आणि आत मूर्ती ठेवून नमस्कार केला। मंदिराची पुढील दिशा आणि पुढील प्रगती तुमच्या हातात। मी तुम्हाला जे बोलले होते ते मी यथाशक्ती पूर्ण केले आहे अशी प्रार्थना माघारी परतले। डोंगरावर असलेल्या त्या तथाकथित मंदिरात रोज दर्शनासाठी जाणं काही होत नव्हतं। स्वाभाविकपणे तिथे आजूबाजूला भरपूर गवत झाडं झुडपं वाढणं होतंच। मला आठवतं मूर्ती ठेवून साधारण 2 महिने झाले होते। 7 जुलैची सकाळ। खूप पाऊस पडत होता आणि माझ्या कानावर एकसारखे शब्द यायला लागले, अगं मी भिजतोय, मूर्ती पुसायला हवी ना। जेव्हा त्या शब्दाची वारंवारिता वाढली तेव्हा अस्वस्थपणे उठले आणि डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला। कुणालाही काही कल्पना न देता महाराजांच्या मूर्तीच्या दिशेने हातात छत्री घेऊन वाटचाल सुरू केली। तिथे पोहोचले आणि समोर जाऊ लागले। तो बाजूच्या मंदिरातील माणूस ओरडला, अहो मावशी, तिकडे जाऊ नका, तिथे आताच एक मोठा साप गवतात शिरला आहे। त्यात वाक्य माझ्या कानावर आदळलं, पण आत शिरलं नाही। मी समोर मूर्तीपर्यंत पोहोचले। तिथे एक लाल रंगाचा कापड मूर्ती पुसण्यासाठी ठेवला होताच। ते हाती घेऊन मी मूर्ती पुसू लागले। मूर्ती चांगलीच ओली झाली होती। मी ती पुसली 1दा 2दा 3दा आणि प्रत्येक वेळी ओलं झालेलं फळकं हाताने पिळत होते। 3ऱ्या वेळी पुसून झालं आणि मी एकेरी करून ते फळकं झटकलं आणि एकदम किंचाळून मागे सरकले। बाजूचा माणूस तिथे आला। तो आणि मी आम्ही समोर पाहू लागलो। एक मोठा काळाभोर विंचू त्या फडक्यातून बाहेर पडला होता। तो माणूस म्हणाला, मावशी, हा जर तुम्हाला चावला असता तर तुम्हाला पाणी मागायचीही वेळ मिळाली नसता। इतका वेळ तो विंचू माझ्या हातात होता। पण हातात जरी विंचू होता तरी डोक्यात मात्र महाराज होते, म्हणूनच मी बचावले। महाराजांना मनोभावे हात जोडले आणि विनंती केली, महाराज, येथून मोठ्या मंदिरात स्थानपत्र व्हा। भविष्यात महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली। आज तिथे मूर्तीही मोठी आहे आणि मंदिरही मोठं आहे। इसवी सन 2004 ची एक घटना मला इथे सांगण्याचा मोह होत आहे। तेवढी सांगते आणि थांबते। मी बरीच वर्ष घरी माघ वद्य सप्तमीला महाराजांचा प्रगट दिन साजरा करत आहे। प्रत्येक प्रगट दिनाला मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली।
ती अशी की दरवर्षी प्रसादाच्या वेळी कुणी ना कुणी अनोळखी व्यक्ती प्रसादासाठी आल्याशिवाय राहत नाही. पहिले काही वर्ष हे माझ्या लक्षात आलं नाही, पण 3-4 वर्ष लागोपाठ असं झाल्यावर मात्र माझ्या डोक्यात ती गोष्ट चांगलीच नोंदवल्या गेली आणि मग मला तशी सवय लागली आणि एक अलिखित नियम होऊन गेला की असं कुणी आल्याशिवाय मी प्रसाद ग्रहण करायचा नाही. मात्र इसवी सन 2004च्या प्रगट दिनाला असं कुणीच आलं नाही. संध्याकाळ होऊन गेली. माझं मन प्रसाद घ्यायला तयार होईना. म्हटलं मला भूक लागली. नाही, मी नाही घेणार प्रसाद. मग आजूबाजूंच्या सर्वांनीच समजावलं की हे बरोबर नाही, तू प्रसाद ग्रहण कर. मग मी नाखुशीनेच पण प्रसाद ग्रहण केला. मात्र मन अस्वस्थ झालं. ती पूर्ण रात्र बेचैनीत घालविली. वास्तविक गेल्या काही वर्षात योगायोगाने घडलेली गोष्ट यंदा मात्र घडलीच नाही. याच अर्थाने त्याकडे बघायला हवं होतं. पण असो, माणसाचं मन मोठं विचित्र असतं. त्यातलाच हा प्रकार असं. एकीकडे मनाला समजावीत, दुसरीकडे मात्र महाराज माझं काही चुकलं असेल तर माफ करा, पण तुमची कृपादृष्टी असू द्या, असं मनोमन चिंतन करीत मी झोपी गेले. दुसरा दिवस उजाडला. दुपारी 12च्या सुमारास घरचे सर्व इकडे तिकडे व्यस्त. वडील बाहेर गेलेले, आई निजलेली. मी एकटीच महाराजांच्या मोठ्या फोटोसमोर उभे होते. फोटोचा हार काढावा म्हणून महाराजांकडे पाहिलं आणि डोअर बेल वाजली. दार उघडलं. तो दारात एक फकीर सदृश्य गृहस्थ उभे होते. मला वाटलं काही मागण्यासाठी आलेस, 5-10 रुपये द्यावे म्हणून मी हो थांबा म्हणून मागे वळणार. तोच त्यांनी म्हटलं, रुको बेटा, हमें कुछ नहीं चाहिए, सिर्फ कल का प्रसाद जो है, जो लड्डू अपने फ्रीज में रखा है, वो प्रसाद हमें दे दो. मी फ्रीजमधून लाडू काढून त्यांच्या हातावर ठेवले आणि ते निघून गेले. एखादा मिनिटमध्ये गेला आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. एक अनोळखी माणूस प्रगट दिनाचा प्रसाद घेऊन गेला होता. माझा प्रगट दिन साजरा झाला होता. माझी प्रार्थना महाराजांपर्यंत पोहोचली होती. पुन्हा महाराजांच्या त्याच फोटोसमोर उभे झाले. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांमुळे महाराजांचा फोटो अस्पष्ट दिसत होता. अशातच मी डोळे मिटले. माझ्या दोन्ही गालांवरून अश्रू खाली उगळले. मला अवर्णनीय आनंद झाला होता आणि त्याच आनंदात मी गाऊ लागले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि जय गजानन माऊली टाईप करायला सुद्धा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जय गजानन.